धामण गोडीचा संघाकडून सत्यश भोसले नॉन स्ट्राईकला फलंदाज रिद्देश आहे आणि मात्र गोलंदाजी बाकवरती असेल सापडले संघाकडून वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक घेऊन ते म्हणजे प्रज्योत बघा पहिला चेंडू टाकताना प्रज्योत होतो स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे सतीश भोसले पहिला चेंडू टाकताना सज्ज होतो तो म्हणजे प्रज्योत पुढे आपल्याला सुरुवात हो पहिला चेंडू सन्मान केला लेकला फटकवला चेंडू आणि तिथं एकच धाव भेटते आणि श्री गणेश झाला तो म्हणजे धामणं गोड्याचा संघाचा एका धावणे संघाची धावसंख्या श्री गणेश झाला धामणं गोड्याचा संघाचा आणि त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला भेटते प्रज्योत ह्याच्याकडून आणि सापडले संघ जर बघायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा करताना पाहायला भेटते खरोखर आपल्याला ते एंट्री जी केली सापडले संघाने यजमान संघाने खरोखर सुरेख अशी एंट्री करताना पाहायला भेटला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना बदल करताना पाहायला भेटतो पुन्हा एकदा सामन्याला सज्ज स्ट्रायकिंगला फलंदाज आहे मोठा फलंदाज पाहायला भेटतो तो म्हणजे रितेश पुन्हा एकदा सामन्याला सज्ज करतो तो म्हणजे प्रज्योत दुसरा चेंडू टाकताना सज्ज बघा सामन्याला सज्ज होते त्या ठिकाणी आमचा साखर झाबलवाडी संघ त्यांचा सुद्धा इथं आगमन झाले त्याने सुद्धा सरसे पाठापूर्वक कमिटीकडून हार्दिक आभार तुमचा चला पंचायत सामना सुरू करायचा आहे नाना साधे आणि दिलीपजी उतेकर सर हो हो सुंदर गोलंदाजी खरोखर अचूक टप्पा जर आपल्याला प्रज्योत कडून पाहायला भेटतो कारण मोठा फलंदाजाला जर पहिल्या चेंडू जर टाकला ना त्या ठिकाणी चांगला स्थिर केला होता तो फलंदाज रिद्देशने आणि तिथं रिद्देश सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली तेवढे ते प्रज्योत यांच्याकडे दुसरा चेंडू केला आणि जर बक्षिसांचा भरसाद होतोय अनिकेत पालांडे यांच्याकडून प्रत्येक क्षेत्ररक्षण झेल टिपला विकेटसाठी तर प्रज्योतने जर विकेट घेतला तर 500 रुपयाचा बक्षीस लागू झाले तर म्हणजे अनंत पालांडे यांच्याकडून पुढे एकदा सामन्याला सुरुवात आणि थांबून गुन्हेगार संघाची सलग जोडी मैदानात आहे त्यामध्ये संदेश आणि रिद्देश जर बघायला गेलं तर संघाची धावसंख्या स्थिर वरती ठेवली त्यामध्ये प्रज्योतने संघाची धावसंख्या 2 आकड्यावरती पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात हो हो मोठा फटका केला आणि तिथं सन्मान करताना क्षेत्ररक्षण चुकी करतोय चुकीला बापी नाही आहे आणि तिथं एकच धाव भेटली आणि एका धावेने सकाळची धावसंख्या झाली धामण गुढेतड सकाळची ती म्हणजे 3 आकड्यावरती बघा मात्र प्रज्योत जर रिद्देश फलंदाजीला आला तर प्रज्योत क्षेत्ररक्षण चेंज करतो आणि संदेश स्ट्राईकला आला की प्रज्योत पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करताना बदल करताना पाहायला भेटतो तो म्हणजे प्रज्योत पुन्हा एकदा सामन्याला सज्ज करताना प्रज्योत पाहायला भेटतो पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात स्ट्रायकिंगला फलंदाज रिद्देश हो हो मोठा फटका पार गेला क्षेत्ररक्षण आहे खाली डायनासपती आता मात्र फलंदाज बाद होतोय रिद्देश होती ह्या चेंडूवरती संधी द्या आपण डीजेला केन डीजे तीन गडी बाद संघाची धावसंख्या एक गडी बाद संघ धावसंख्या झाली 3 या आकड्यावरती आणि नवीन बॅट्समन आहे तो म्हणजे साहिल उतेकर पुन्हा एकदा सामन्याला सज्ज करताना प्रज्योत गोलंदाजीवरती बाकवरती आहे हो हा मात्र निदाव छोटू होता पण तिथे एक चरोटी धाव भेटली सत्तेश यांच्याकडून कारण तर बघायला गेलं तर पॉवर प्लेअरमध्ये किपाट 10 धावा जेव्हा 15 धावा जर उभारल्या धामण गोडेच्या संघाने कारण आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत एक मोठी झज्ज
पाहायला भेटणार आहे. जर धामणं गुढे सकवटी ना 24 चेंडूमध्ये जर 50 धावा जर उभारल्या तर नक्कीच एक आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत एक मोठी झुंज म्हणून पाहायला भेटणार आहे. कारण सापिले सगळं एक हिजबन सगळं हा एक सुद्धा मोठा फलंदाज आहे, त्यांच्याकडे पण चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला भेटते सापिले संघाकडून. आणि जर बघायला गेलं तर एक वर सगळ्यात सांगायची धावसंख्या झाली धापत कुडाच्या संघाची एक गडी बाद 3 आकड्यावरती. मोठा फलंदाज बाद झाला तो म्हणजे रिद्देश आणि धावसंख्या स्थिरवरती ठेवली होती तो म्हणजे प्रज्योतने आणि धावसंख्या झाली 3 आकड्यावरती. आणि त्या बघा स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला भेटतो साहिल आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज 4 आकड्यावरती. सगळ्याची धावसंख्या झाली 4 आकड्यावरती. धाबळे घोडेच्या संघाचे एक गडी बाद 4 आणि प्रगती पथकावरती दुसरं शतक घेऊन येतोय आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय. बॉलर नेम ओमकार येतोय आणि टाकताना सज्ज करतोय ओमकार. स्ट्रायकिंगला फलंदाज साहिल उतेकर. टाकताना सज्ज ओमकार आणि साहिल आहे स्ट्राईकला. बघूया पंच आपण सामना सुरू करायचा आहे. दिलीप उतेकर सर आणि नाना चांदे. हो हो हाही मात्र विकेट नाही म्हणता सदेश कॉल देत होता की तू आणि साहिल बोलतो की थांब आणि तिथं नुता चेंडू टाकतोय ओमकार रेड्डी आणि तिथे धावसंख्या स्थिरवरती ठेवली एक गडी बाद 4 आकड्यावरती. कारण मोठा फलंदाज बाद झाला रिद्देश, त्याच्यात साहिल आला. साहिलने मात्र 2 चेंडू दुधावर खेळले आणि धाव काय अजून त्याच्या बॅटला काय चेंडू संपर्क होत नाही साहिल उतेकर यांच्याकडून. पुन्हा एकदा सामना सज्ज होतोय तर म्हणजे ओमकार आणि सूरज तो ओमकार. हो आणि हा मात्र लेगला चेंडू फटकवला आहे तिथं मला असं वाटतं चांगला क्षेत्रक्षेप पाहायला भेटतं. धाब्यात गुणाच्या अडचणकडून ढाई म्हणता आणि साहिलने मात्र रन पूर्ण केला आणि तिथं 2 धावा भेटला एक्स्ट्रा आणि तो धावा सगळ्याची धावसंख्या ते बडचे 6 आकड्यावरती स्थिरवरती ठेवली. बघा जर 26 चेंडूचा 4 षटकाचा सापडा आहे. 4 षटकात बघूया धावणं घोड्याचा संघ किती धावसंख्याचा उभारू शकतो तर म्हणजे धावणं घोड्याचा संघ म्हणून पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा ओमकार गोलंदाजी मार्कवरती आहे आणि स्ट्राईकला फलंदाज साहिल उतेकर. साहिलच्या बॅटमध्ये षटकार चौकार येणं खूप गरजेचं आहे. हो हो हाही मात्र पंचकडं जोरदार अपील तीनदा चेंडू येतोय. पुन्हा एकदा ओमकार तर साहिल. हो हो हाही मात्र मोठा फटका केला. बघूया चेंडू वेग घेतोय आणि येतोय सी बारे के पार ब्रँडेड चौकार. सभी पण डीजेला कॅरी ऑन डीजे. साईच्या बॅटमध्ये चौकार आला आणि संघाची धावसंख्या 10 आकड्यावरती. पुन्हा एकदा लेगला चेंडू फडकावून दिला. बघा चेंडू वेग घेतो आणि क्षेत्रक्षेप आहे खाली तिथं काही बनता सध्या कॉल दिला तिथं आणि तिथे एकच धाव भेटे. एका धावमध्ये संघाची धावसंख्या स्थिरवरती ठेवली एक गडी बाद 11 आकड्यावरती. आता मात्र स्ट्राईक घेतो तो म्हणजे स्वतः कर्णधार सदेश स्ट्राईकला आहे. तो स्ट्राईकला फलंदाज आहे साहिल उतेकर आणि सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते यजमान संघाकडून सापडले संघाकडून ते म्हणजे ओमकार यांच्याकडून. 5 मात्र दुसरं षटक मार्गस्थ असताना तो म्हणजे पाहायला भेटते सापडले संघाकडून. आणि हा मात्र तिथं चेंडू खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. जोरदार टाळ्या खावण्याचं खरोखर 70 गोलंदाजी पाहिले होते ओमकार ह्याच्याकडून. बघा चेंडू 4 धावा केल्यानंतर साहिलने मात्र एक राऊंड केले एक धाव भेटली. त्याच्यानंतर सदेशाला स्ट्राईकला आणि तिथे एकच धाव भेटली आणि मात्र सगळ्याची धावसंख्या झाली ते म्हणजे 11 आकड्यावरती.
11 या आकड्यावरती एक गडी बाद 11. चला पंच आपण थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. हॅलो बॉलर नेम, बॉलर नेम प्रकृती तिसरं षटक घेऊन आलाय. बॉलर नेम सांगायचं वैयक्तिक पहिलं आणि सकाळकडून तिसरं शतक. बघूया पुढे एकदा चेंडू मारताना थोडस साईल थोडीशी चुकी करतोय आणि तिथे एक धाव भेटले. एका धावेने सकाळची धावसंख्या 12 ह्या आकड्यावरती. बॉलर नेम सांगायचा आहे ऋषभ. हो हो चेंडू फिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षण आहे. बघा जयची संधी होती आणि आता मात्र जय सोडला. तिथं फळ क्षेत्ररक्षण होता. तिथं फलंदाज क्षेत्ररक्षण होता पाहायला भेटला. प्रोजेक्टने मात्र संघासाठी 2 धावसंख्या वाचवल्या आणि मात्र 2 धाव भेटल्या. धामणून गोडीच्या संघाने सगळ्याची धावसंख्या झाली 13 ह्या आकड्यावरती. किती झाला संघाची धावसंख्या 14. पुढे एकदा चरोटी धाव भेटली. एक अफत धाव भेटली. धापे गोडच्या सकाळची गुड रनिंग सुद्धा पाहायला भेटते. तिथे धाव संख्या स्थिरवरती ठेवली म्हणजे 15 ह्या आकड्यावरती. एक गडी बाद 15. आणि चेंडू दिलीप मुतेकर सर अवंत हा वाईट घोषित करतायत आणि सहज धाव पूर्ण झाले. आणि अशा तऱ्हेने एक व्हाईट आणि एक एक्स्ट्रा म्हणजे अशा तऱ्हेने 2 धावा 2 धावेने सगळ्याची धावसंख्या 17 ह्या आकड्यावरती. बघूया आता मात्र स्ट्राईकला आहे फलंदाज संदेश. थोडस सामना अधिकारी कुठे असेल आपण प्लीज ह्या समोरच्या कक्षामध्ये यायचा आहे. सामना अधिकारी मुन्ना उपाले आणि अमित उपाले कुठे असेल आपण या समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. सामना अधिकारी अमित उपाले आणि मुन्ना उपाले. हॅलो पंचसाठी रिव्ह्यू घेतलाय दिलीप मुतेकर सर थ्रोचा. ओके जर सामना अधिकारी कुठे असेल प्लीज आपण या समोरच्या कक्षामध्ये या ना. अमित उपाले आणि मुन्ना उपाले आपण या समोरच्या कक्षामध्ये. हॅलो तर रोहन चव्हाण कुठे असेल आपण या समोरच्या कक्षामध्ये. रोहन चव्हाण मदन चांदे आणि अक्षय चांदे
आपण रिव्ह्यूसाठी आपण सामने अधिकारीसाठी यायचं आहे. हॅलो. आणि हा चेंडू नो आहे. नो घोषित आहे. ओके. थ्रो गोलंदाजी नो चेंडू केलाय. त्याचं नो आहे ना. हा नो. ओके. आणि अशा तऱ्हेने सगळ्याची धावसंख्या धनबंद गुन्हेच्या सगळ्याची 17 आकड्यावरती. हा चेंडू फ्रीड असणार आहे. नेक्स्ट बॅट्स गोलंदाज संघाचा आहे. हॅलो. सगळ्याची धावसंख्या स्थिर झाले. डो होता आणि तिथे एक धाव भेटली आणि सगळ्याची धावसंख्या 17 होते. आता जर बघा प्रगतीपथावरती तिसरं शतक कोण घेऊन येते. वैयक्तिक पहिलं आणि सगळ्याकडे तिसरं. बॉलर नेम ऋतिक. स्ट्राईकला फलंदाज सद्देश आहे. नॉन स्ट्राईकला फलंदाज साहिल. नऊचा एक आणि सर 2 धावा ना आताच्या. हो बरोबर. 3 धावा. ओके ओके. एक व्हाईट एक नो आणि अशा तऱ्हे 3 धावा. सगळ्याची धावसंख्या 3. सर सगळ्याची धावसंख्या 18 होईल. सगळ्याची धावसंख्या 18. सर बॉल किती पण चेंडू चालला. घेतला वेग. येतोय थरारा. येतोय ब्रँडेड चौकार. सीमा रेखे पार. सदी आपण मधून बघा 4 धावा खर्च करताना सकाळची धावसंख्या 22 या आकड्यावरती. फ्लीडचा फायदा घेतला तर म्हणजे संदेशने आणि सकाळची धावसंख्या 22. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात. ऋतिक तू सद्देश. ओहो हाय मात्र पुश चेंडू केला. खरोखर पुन्हा एकदा येतोय ब्रँडेड चौकार. सीमा रेखा पार. ब्रँडेड चौकार. सनी डिजिला कॅरी ऑन. पुन्हा एकदा हा चेंडू खरोखर सुंदर वेग घेतला होता गोलंदाजांनी आणि मात्र वेग घेताना बघा पंच दिलीप उतेकर सर हात वरती करतात. एक शतक सप्ताती खून दशी करतात आमचे दिलीपजी उतेकर सर. 3 षटकानंतर सकाळचे धावसंख्या झाले धाब्यात गुढे चढ सकाळची ते म्हणजे
26 या आकड्यावरती. बघा पहिल्या शतकामध्ये ज्या अगोदरच्या गोलंदाजी होती 15 धावा होत्या आणि त्याच्यानंतर संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 26 या आकड्यावरती. बघा तिसरं शतक जो फेकलं होतं गोलंदाज होता तिथं ऋतिक होता आणि तिथं गोलंदाजीने फक्त 9 धावा दिल्या होत्या. ऋतिकसाठी खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली. त्याच्यात स्ट्राईकला फलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून चौथं शतक घेऊन येतो बॉलर नेम विशाल. ओके आणि आता स्ट्राईकला फलंदाज साहिल. पंच दिलीप उतेकर सर व्हाईट घोषित करतायत नानाचा ते व्हाईट घोषित करत एक अभत्त धावत धाबत घोड्याचा सगळ्याला सकाळची धावसंख्या स्थिरवरती झाली ते म्हणजे 27 या आकड्यावरती. बघूया समजायला पुढल्या एक तर आपल्याला सुरुवात करतोय विशाल. हो हो हाही मात्र चेंडू निधा चेंडू येतोय खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला भेटतोय विशाल याच्याकडून. साईलच्या बॅटमधून का जो चेंडू संपर्कामध्ये का येत नाही षटकारांची चौकारांची मोठी अंबाजी नक्कीच करावं लागणार या स्पर्धेमधील या 5चा कोण हिरो होईल या स्पर्धे. बघूया शेवटच्या षटकामध्ये किपाटा 10 किंवा 15 धावा आल्या तर नक्की शेवटच्या चेंडूपर्यंत एक झुंज पाहायला भेटेल. आणि आता मात्र रन पूर्ण होते का बघूया आणि तिथं नानाचा हात वरती करतोय. आता मात्र गडी क्रमांक पहिला आदरा भेटतो धाबडत दुसरा आदरा भेटतो धाबडत गुढे सगळा सदी दपंडी जिल्हा के रोडीचे. म्हणजे अक्षय येतोय. अक्षय फलंदाजी कुर्ती असेल पाहायला भेटते अक्षय उतेकर आणि स्ट्राईकिंगला फलंदाज सद्देश सद्देश मध्ये स्ट्राईक घेतली. बघूया 2 चेंडू फेकले गेलेत. बघूया 4 चेंडूमध्ये किती धावाचं डोकर पार करू शकतो तो म्हणजे धाबड्यात गुढ्याचा सगळं. स्ट्राईकला अजून कर्णधार आहे सद्देश भोसले. तो स्ट्राईकला फलंदाज अक्षय साहिलची जगण्यात आल्या फलंदाज अक्षय उतेकर. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात करतो विशाल. हो चेंडू फरार आहे क्षेत्ररक्षण आहे ताईदासमध्ये यस. आता मात्र फलंदाज बाद होतोय संधी देव डीजेला केरळ डीजे फलंदाज बाद संदेश भोसले. बघा मित्रांनो संदेश बाद झाला त्याच्यात फलंदाज आलाय तो म्हणजे फलंदाज पाहायला भेटतोय प्रत्येपेश येतोय. प्रतिभेचा काल एका वाढदिवस होता तेवढा सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि बघा स्ट्राईकला पुढे तो प्रत्येपेश उतेकर येतोय. नॉन स्ट्राईकला फलंदाज फलंदाज असेल तर म्हणजे अक्षय उतेकर. बघा प्रतिभेच्या बॅट मधून हा एक हायटेड फलंदाज पाहायला भेटतोय. स्ट्राईकला फलंदाज प्रत्येपेश साधारण सुरुवात विशाल. हो चेंडू थरार घेतलाय क्षेत्ररक्षण पुन्हा आहे खाली आणि आता मात्र मस्त यस झेल टिपलाय फलंदाज बाद. चान्स घेतलाय खरोखर अशा तऱ्हेने 3 फलंदाज त्यांनी बाद केली. बघायला गेलात तर साहिल बाद झाला त्याच्यानंतर संदेश रिद्देश बाद झाला त्याच्यानंतर संदेश बाद झाला. असे 3 फलंदाज बाद केले ते म्हणजे विशाल यांनी फलंदाज आलाय तो म्हणजे सिद्धेश. स्ट्राईकला फलंदाज सिद्धेश. हो हो हाई मात्र चेंडू वेग होता आणि चुकी करतोय चुकीला माफी नाहीये. चेंडू घेतोय वेग येतोय ना थरारा येतोय ब्रँडेड चौकार सी मारे का पार चौकार.
आकड्यावरती जर बघायला गेलं तर 26 चेंडूमध्ये 32 धावाचं डोगर पार करायचा इजबाज संघ. तर म्हणजे कालभैरव सापिरले संघ म्हणून खेळताना पाहायला भेटतोय. फलंदाज निराश होताना पाहायला भेटले. फलंदाज असे मोठे फलंदाज बाद केले. ते म्हणजे बघायला गेलं धापड घोडेजाड संघाचे सद्देश बाद झाला, त्याच्यानंतर रिद्देश बाद झाला, साहिल बाद झाला, त्याच्यानंतर सिद्धेश बाद झाला, प्रथमेश बाद झाला. 5 फलंदाज बाद झाले धापड घोडेजाड संघाचे. 5 गाडी बाद संघाची धावसंख्या 31 आणि मात्र 32 धावांचा डोगर पार करायचा म्हणजे सापिरली संघाला यजमान संघ 26 चेंडूमध्ये 32. चला धापड घोडेजाड संघाने आपण क्षेत्ररक्षणाला प्राचार करायचा आहे, क्षेत्ररक्षणमध्ये यायचं आहे. हॅलो हॅलो. ह्याच्यानंतर जेतवन सापिर्ली आणि पाली उपालीवाडी यांनी टॉच का बॉक्स इथे यायचा आहे, हजर राहायचा आहे टॉच उडवण्यासाठी. सापिर्ली जेतवन आणि पाली उपालीवाडी. चला धाबड घोड्याच्या संघाने एंट्री केली. खूप सुरेख संघाची धावसंख्या धाबड घोड्याच्या संघाची म्हणजे 31 आणि 32 धावांचा डोगर पार करायचा यजमान संघ सापडली संघाला. चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. सापडली संघ त्या ठिकाणी काल्याभैरव उपाय. तर ह्याच्यानंतर ते एक मोठी मॅच पाहायला भेटत. जेतवट सापेले संघ विरुद्ध कालभैरव पाली उपालवाडी संघ. चला टॉसचा बॉक्स करण्यासाठी यायचं आहे. पाली उपालवाडी आणि जेतवट सापिर्ली. जेतवट सापिर्ली पाली उपालवाडी टॉसचा बॉक्स करण्यासाठी पण या समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. त्याचप्रमाणे बघूया मॅचकडे बोलूया. बघूया आपल्या घोड्याचा संघ विरुद्ध सापिर्ली यजमान संघ म्हणून का खेळताना पाहायला भेटेल. चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची. सापिर्ली प्लीज. बघूया सलामीची जोडी मैदानात प्राचार झाली ते म्हणजे थांबण्यात सापेली संघाकडून नवीन बॅट्समॅन किशोर आणि ऋतिक येतोय. सलामीची जोडी मैदानात प्राचार झाले सापेली संघाकडून ऋतिक आणि हॅलो हॅलो. किशोर. मी टॉस उडवण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश श्रीकांतराव पालांडे यांना निमंत्रित करतो. सिद्धेश श्रीकांतराव पालांडे टॉस उडवण्यासाठी. किशोर सलामीची जोडी मैदानात किशोर आणि ऋतिक. बघा गोलंदाजी बाकवरती असेल हृद्देश येतोय. हृद्देशक पण गोलंदाज पाहायला भेटतो केले आणि कशा स्पर्धेमधील त्यांनी गाजवलेत खेळाडूंनी. हृद्देशक प्रगतीमध्ये पहिलं शतक घेऊन आलाय तो म्हणजे थापडत घोड्याच्या संघाचा गोलंदाज हृदेश उदेकर. आणि सलामीची जोडी मैदानात थापड सापिर्ली संघाची किशोर आणि ऋतिक. तर टॉसचा बॉक्स निर्णय ठरला म्हणजे सापिर्ली संघ जेतवड सापिर्ली. याच्यानंतर लगेच सजीवाचं बॅटिंग स्वीकारले त्यांनी. चला साहेबला सुरुवात करायचं आहे. पंच प्रगती पत्रावरती पहिले शतक घेऊन येतो हृद्देश उतेकर. हृद्देश गोलंदाजीवरती बाकवरती सापडायला सज्ज. चला सर आपण सापडा सुरू करायचा. टिप टिक घ्यायचे नाही आणि सामना सुरू होतोय. स्ट्राईकला फलंदाज किशोर, नॉन स्ट्राईकला फलंदाज ऋतिक येतोय. सामन्याला सज्ज. हॅलो. हो हो हो. हा मात्र सुरेख गोलंदाजी, खरोखर सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. पहिला चेंडू यश केला आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती चेंडू अडवला तो म्हणजे हृद्देश उतेकर. बघूया मात्र पहिला चेंडू धावून टाकला. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली. किशोरला मात्र पहिला चेंडूवरती वेग घेताना तिथं चेंडू गेला आणि तिथं सगळ्याची धावसंख्या स्थिरवरती ठेवली. बघूया पुढे एकदा सामना सज्ज करतो हृद्देश तो किशोर.
हो आई मात्र यारकोन यांच्या चेंडू होता तिथे वेग घेतला तिथे एकच धावपट्टी श्री गणेश गेलाय तर म्हणजे सापिल्ली सगळ्यांनी एक धावपट्टी श्री गणेश झालाय कालभैरव सापिल्ली सगळं यजमान संघ बस संघ पण खेळताना पाहायला भेटतोय आतापर्यंत स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला भेटतोय ऋतिक आहे नॉन स्ट्राईकला फलंदाज किशोर पुन्हा एकदा सामन्याला सज्ज करतो हृदेश उतेकर बड्डी उतेकर जरा क्षेत्ररक्षक करताना बदल करताना पाहायला भेटतो बड्डी उतेकर आहे पत्र डॉक्टर गुडेचार संघाचा एक सिनियर खेळाडू पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात करतो म्हणजे हृदेश आहे चेंडू डॉक्टर सज्ज हो हो आई मात्र खरोखर सुरेख गोलंदाजी खरोखर सुरेख गोलंदाजी हा मात्र चेंडू गेला तिथं पकडा मित्रांनो जरा पहिला चेंडू यारकोऱ्याचा चेंडू होता त्याच्यानंतर एक नाही पहिला चेंडू डॉट केला त्याच्यानंतर एक यारकोऱ्याचा चेंडू होता तिथे एक धाव भेटली आणि तिसरा चेंडू का एक्स्टेरियरच्या हातामध्ये गेला तो म्हणजे एक्स्टेरियर आहे क्षेत्ररक्षक आणि हा चेंडू निघता गेला सगळ्याची धावसंख्या स्थिरवरती ठेवली ती म्हणजे एक या आकड्यावरती बघा मित्रांनो जर बघायला गेला तर रितेश उतेकर वय मात्र फार कमी आहे पण टॅलेंटची काय कमी नाही आहे सुंदर गोलंदाजी एक फुटा फलंदाज धापत घोड्याचा सकाळकडून पाहायला भेटते पुन्हा एकदा सापला सज्ज हो हो हाई मात्र रेकॉर्ड याचा चेंडू होता खरोखर सुरेख गोलंदाजी अप्रतिम बघायला मित्रांनो टाळ्या होतात धापत घोड्याच्या सकाळकडून पहिला शतक आहे मार्गवस्थ असताना कारण पावलं शतक खूप महत्वाचा असतो आणि महत्वाचा दाखवून दिलाय तो म्हणजे हृदेश सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली धापडत घोड्याचा सगळ्याकडून रितेश उतेकर यांच्याकडून हो हाई मात्र चेंडू वेग घेताना ऋतिक मात्र चेंडू फक्त पुश केला आणि तिथे एकच धाव भेटली एका धावने मांडावं लागते धाबडत घोड्याच्या सगळ्याला आणि मात्र सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला भेटते धाबडत घोड्याच्या सगळं कडून तर म्हणजे अक्षय भेलेकर म्हणून खेळताना पाहायला भेटेल चला मित्रांनो बघा आतापर्यंत स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे किशोर सगळ्याची धावसंख्या 2 ह्या आकड्यावरती हो आणि आता मात्र क्लीन बोल्ड आता मात्र गडी क्रमांक पहिला हात भेटतो सापिली सगळ्याला संधी देवडीची केरवडीचे हॅलो बघूया आता मात्र जर बघायला गेलं तर गडी क्रमांक पहिला हादरा भेटला सापडली सगळ्याला 1 गडी बाद 2 धावा बॅट्समॅन नेम बॅट्समॅन प्रज्योत एक मात्र सुत्त गोलंदाज आहे त्या ठिकाणी ह्या अगोदरच्या मॅच मध्ये गोलंदाजीवरती होता सुरेख गोलंदाजी केली तो म्हणजे प्रज्योतने आणि मात्र फलंदाजीला आला तो म्हणजे प्रज्योत नो स्ट्राईकला फलंदाज प्रज्योत स्ट्रायकिंगला फलंदाज ऋतिक आहे एक ओव्हर समांतर संघाची धावसंख्या झाली म्हणजे चेतवट कालभैरव सापिले संघाची यजमान संघ 6 आकड्यावरती 1 गडी बाद 6 आणि मात्र गोलंदाजी भागावरती असेल धावडत घोड्याचा संघाकडून प्रगती पत्रावरती दुसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येते बॉलर नेम सिद्धेश आहे संघाची धावसंख्या 2 आकड्यावरती झाली ती म्हणजे सापिल्ली संघाची चला सामना सुरू करायचा सिद्धेशला मात्र
फेकायचा होता चेंडू आणि तिथं ऋतिक बाद झाला असता, पण ऋतिकला चान्स भेटलाय. एक चौथी धाव म्हणावं लागेल ते म्हणजे प्रज्योत आणि ऋतिकला, आणि एकच धाव भेटले. एका धावेने सगळ्याचे धावसक्के झाले स्थिरवरती 3 आकड्यावरती. एक गडी बाद 3. बघा मित्रांनो, ही मॅच मोठी आहे. इजमान सगळं जर बघायला गेलं तर काल बरोबर सापिले सगळं खेळताना पाहायला भेटतोय. कारण प्रज्योतक आणि ऋतिक आणि जर किशोर एक बाद झाल्यानंतर तो म्हणजे प्रज्योत आले फलंदाजीला, शाईकला फलंदाज, प्रज्योत टॉस्टेकला फलंदाज, काही गोलंदाजीवरती बाकवरती ऋद्देश उतेकर. हो, आणि सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली. बघूया चेंडू वेग घेताना तिथे क्षेत्ररक्षक आहे साहिल उतेकर. बघूया ही मात्र संधी होती विकेटची, आणि मात्र विकेटचा सोड करा, आणि मात्र तिथं 2 धावा प्रज्योत सहज पूर्ण केल्या. 2 धावाडे सकाळची धावसंख्या स्थिरवरती झाली ती म्हणजे सापेली सकाळची 5 या आकड्यावरती. फक्त मित्रांनो चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. थांबण्यात घोड्याच्या सकाळकडून त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षक सुद्धा करताना पाहायला भेटतोय. सामन्याला सज्ज. हो हो, खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली. सुरेख गोलंदाजी शित्तेश याच्याकडून सुंदर गोलंदाजी बघितली गेल्या तर हा चेंडू देता आहे, आणि निघता किती संघाची धावसंख्या 5 आकड्यावरती. नानाचा दे व्हाईट घोषित करत आहेत. व्हाईटचा रिव्ह्यू. ओके, व्हाईटचा रिव्ह्यू. जर अमित उपाले कुठे असाल आपण या सामन्याच्या कक्षामध्ये याचा सामना अधिकारी अमित उपाले आणि मुन्ना उपाले. हॅलो, डिलिव्हरी सेट आणि चेंडू निर्धाव आहे. त्या ठिकाणी चांगली आमची व्हिडिओ लाईव्ह संदीप यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटतो. व्हिडिओ लाईव्ह यांच्याकडून बघा सुरेख लाईव्ह आपल्याला पाहायला भेटलं, आणि चेंडू तिथं गेला सिद्धेश यांच्याकडून. चला आपण सामना सुरू करायचा, स्पर्धप घ्यायचा, टीम मिटिंग करायची. धामून गोडेचा संघ कारण सगळ्याला आणि या कमिटीला जरा सहकार्य करा. सामन्याला पुन्हा एकदा सज्ज होतोय तो म्हणजे सिद्धेश, आणि गोलंदाजी माकवरती आहे. हो हो, फुलटाच चेंडूचा फायदा होता. तिथं क्षेत्ररक्षण येतोय अक्षय उतेकर. बघूया हा मित्रांनो जर खेळाडू आहे ना धाबलत गुड्याचा संघाचा, ह्याची जर आपण गुणवत्ती करत गेलात ना तर म्हणजे एक प्रश्नचिन्ह आहे अक्षय उतेकर यांच्याकडून. कारण क्षेत्ररक्षण खूप सरेग आहे धामण गुड्याचा संघाचा. क्षेत्ररक्षण म्हणजे जिथं 2 धावा असतात तिथं 1 धाव देण्याची क्षमता म्हणजे जर बघायला गेलं तर अक्षय उतेकर आहे धाबळ गुड्याचा संघाचा. बघा जर लेफ्टी आला की इकडे लेगला येतो, आणि राईटी आला की तो लेगला जातो. बघा काय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय अक्षय उतेकर यांच्याकडून, आणि मात्र क्षेत्ररक्षण बदल करताना पाहायला भेटतोय तो म्हणजे सिद्धेश उतेकर. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात ऋतिक तो सिद्धेश. हो हो, हाई मात्र चेंडू लेगला होता. क्षेत्ररक्षण आहे निलेश होता तिथं 2 धावा सहज पूर्ण केला. जे तू काल बरंच आपले सकाळकडून कारण थोडीशी चुकी करतोय निलेश भोसले. कारण जिथं 1 धाव होती ना तिथं 2 धावा केल्या आणि सहज पूर्ण केलं. तर म्हणजे काल बरंच सापडले सकाळकडून हा इजबल संघ आहे. मग पुन्हा एकदा सामना सज्ज गोल त्याच्या पुन्हा एकदा सामना सुरुवात करतोय. हो, हाई मात्र चेंडू निर्धार होतोय. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. थांबण्यात गुड्याच्या सकाळकडून सकाळची धावसंख्या झाली स्थिरवरती झाली ते म्हणजे 8 या आकड्यावरती. बघा सर, दिलीप सर जरा 2 मिनटं. बॉल किती झालेत? 5. ओके, सामना सुरू करायचा.
8-8. सर एक मिनिट, ओव्हर झाले. नाना सध्या आणि ओव्हर झाल्यानंतर आपण लगेच हात वरती करायचा आहे. आणि बघा 2 ओव्हर समुद्र संघाचे धावसंख्या झाली ते म्हणजे सापेली संघाची ते म्हणजे 8 या आकड्यावरती. एक गडी बाद 8. 2 ओव्हर समुद्र संघाची धावसंख्या 8 सापेली संघाची. हॅलो, चला संघाची धावसंख्या कालभैरव सापेली संघाची इजबत संघाची 8 या आकड्यावरती. मग या सदेश भोसले आता मात्र कुणाच्या हातामध्ये गोळा देतोय तर म्हणजे आता मात्र प्रगतीमध्ये तिसरं शतक घेऊन येईल. आणि वैयक्तिक पहिलं तर म्हणजे प्रतिपेश उतेकर हा एक मात्र गुणवत्ता गोलंदाज आहे. प्रतिपेश उतेकर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं शतक घेऊन येतो. 12 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष तर म्हणजे कालभैरव सापेली बस संघ इजबत संघ आहे. मुख्य मात्र अजून जर बघायला गेलं तर प्रज्योत हा सुद्धा अजून फलंदाजीवरती आहे. प्रज्योत मात्र बघूया चांगली कामगिरी करेल या स्पर्धेमध्ये. याच मॅचचा कोण विजेता ठरेल म्हणजे मार्केट कोण ठरेल यश कोण होईल या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा आपल्याला सज्ज करतोय तो म्हणजे प्रत्यपेश उतेकर आणि संदेश भोसले जरा क्षेत्ररक्षक करताना बदल करताना पाहायला भेटते. पुन्हा एकदा आपल्याला सज्ज पहिला चेंडू टाकताना सज्ज झालाय प्रथमेश. टाकिंगला फलंदाज प्रज्योत. हो हो, हा मात्र खरोखर सुरेख गोलंदाजी. पंच दिलीप उतेकर सर हात वरती करतात बघा. आपल्याला गोट्या हंपरांची आठवण करून देत आहेत आणि त्या वाईट घोषित करतात. एक अवंत धावबट्टी अवंत धावडे संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 9 आकड्यावरती. पुढे एकदा आपल्याला सुरुवात करतोय म्हणजे प्रत्यपेश. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रज्योत. आपल्याला सुरुवात आणि बॅटची एज होती बघा. मात्र सिद्धेश चुकी करतोय आणि तिथे एक धाव भेटते वेगाने. एका धावमध्ये सकाळची धावसंख्या झाली 10 या आकड्यावरती बघा. मात्र हा चेंडू निद्दा होता पण एस्टेरिकने थोडीशी चुकी केली आणि तिथे एक धाव सुरुटी भेटली. ऋतिकने मात्र थांबला नाही. चेंडू जसा गेला तसा धावला आणि तिथं आला धाव. एक धाव भेटली. सकाळची धावसंख्या 10 आकड्यावरती. बघूया जर आमच्या पंचापट सामना सुरू करायचा. 10 आकड्यावरती सकाळची धावसंख्या झाली. कालभैरव सापेली इजबत संघ. जरा आपण टीम मिटिंग करायचं नाही, सामना सुरू करायचा आहे. निलेश भोसले सामना सुरू करायचा आहे. तर ह्यानंतर एक मॅच मोठी पाहण्याची एक पाहायला भेटेल तर म्हणजे जेतेपट सापेली आणि पाली उपालेवाडी ह्यानंतर एक मॅच बीट फाईट मोठी पाहायला भेटेल. हो हो, हा मात्र क्षेत्ररक्षण आहे मोहन उतेकर पण तिथं मोठा फटका होता. तिथं बघूया अक्षय आहे क्षेत्ररक्षकावरती आणि तिथं दोन धावा होत्या आणि तिथं 2 धावा भेटला. खरोखर 2 धावा. सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. धापडं गोडे सगळ्याकडून म्हणजे आदित्य पवार यांच्याकडून आणि 2 धावा होताना सगळ्याची धावसंख्या झाली म्हणजे 12 ह्या आकड्यावरती. त्याबद्दल गोलंदाजी वाकवरती पुन्हा एकदा सज्ज करतोय ते म्हणजे प्रत्यपेश. स्ट्रायकिंगला फलंदाज ऋतिक आहे. हो हो, बघूया क्षेत्ररक्षण आहे खाली. थोडीशी चुकी करतोय. चुकीला माफी नाहीये मित्र. अजून थोडासा जवळ असतात साहिल पण तिथं तुला झेल भेटला असता पण तिथं झेलची संधी भेटली आहे ते म्हणजे ऋतिकला. आणि मात्र संधी भेटताना संधीचं सोड करल या स्पर्धेमधील. सकाळची धावसंख्या होते 1 ते म्हणजे 13 ह्या आकड्यावरती चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. ते म्हणजे प्रत्यपेश यांच्याकडून सुद्धा एक गोलंदाजी पाहायला भेटताना ते म्हणजे प्रत्यपेश उतेकर. पुढे एकदा आपल्याला सज्ज प्रज्योत प्रत्यपेश. हो हो, आई मात्र लेगला चेंडू फिटकवलाय. बघूया क्षेत्ररक्षण आहे साहिल उतेकर आणि साहिल उतेकर थोडासा रिमझिम धावताना पाहायला भेटतोय. थोडासा स्प्रेडअप घेतला असता पण तिथे एकच धाव भेटली असते. गोलंदाज क्षेत्र फलंदाज झाला आणि तिथं 2 धाव भेटल्या आणि 2 धावडे सकाळची धावसंख्या झाली स्थिरवरती झाली ते म्हणजे
15 ह्या आकड्यावरती. बघा काही चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे प्रतिपेश उतेकर यांच्याकडून. हो हो, हाही मात्र लेगला चेंडू फिरकावून दिला. बघूया अक्षय उतेकर आहे आणि चुकी करतोय. खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण. बघा मित्रांनो, तिथं रनिंग घेतलं आणि तिथं डाय मारले. चेंडू फक्त आपल्या संघासाठी अडवला आणि तिथं 4 धावा होत्या आणि संघाला 2 धावा वाचवल्या असं दाखवून देतो क्षेत्ररक्षण अक्षय उतेकर आणि सकाळची धावसंख्या 17 या आकड्यावरती. पुन्हा एकदा काही चेंडू शिल्लक असतील प्रतिपेश उतेकर यांच्याकडून पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात करतोय. प्रोजेक्ट आहे स्वतः कर्णधार आहे हा यजमान संघाचा आणि पुन्हा एकदा खरोखर खरोखर आणि सुरेख गोलंदाजी तो म्हणजे प्रतिपेश उतेकर यांच्याकडून दिलीपजी उतेकर सर हात वरती करतायत आणि 3 ओव्हर समुद्र संघाची धावसंख्या 17 ह्या आकड्यावरती. बघा मित्रांनो, बघा ह्या अगोदरच्या गोलंदाजांनी तो म्हणजे हृदेश उतेकरांनी पहिले शतक टाकला होता, 2 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर सिद्धेश आला, त्याच्यानंतर 6 धावा दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर प्रतिमेश आला, त्याच्यानंतर 9 धावा दिल्या आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या ते म्हणजे काल बरं सापडली यजमान संघाची 17 ह्या आकड्यावरती. आणि आत्ता मात्र 6 चेंडू आणि 15 धावा स्वतः कर्णधार संदेश भोसले कुणाच्या हातामध्ये देतोय हा चेंडू तो मध्ये दिलाय गोलंदाज असेल गोलंदाजवरती तो म्हणजे अक्षय भेलेकर. बघूया 6 चेंडू 15 धावा. अक्षय भेलेकर यांनी जर सामन्याला विन केलं ना तर नक्कीच जर एक वेगळी मजा येईल. कारण आता जर बघायला गेलं तर संदेश भोसलेने स्वतः जबाबदारीवरती आणि जबाबदारीने चेंडू हातात दिला अक्षय भेलेकर यांच्याकडे आणि 6 चेंडू 15 धावांचं लक्ष गोलंदाजीवरती मार्कवरती अक्षय भेलेकर. स्ट्रायकिंगला फलंदाज ऋतिक आहे, नॉन स्ट्राईकला फलंदाज प्रज्योत. हॅलो, 6 चेंडू 15 धावांचा समीकरण आहे. एका बाजूला धापण्यात गुड्याचा अड तर एका बाजूला काल बरो सापडले संघ यजमान संघ पहिला चेंडू टाकताना सज्ज होतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला भेटेल ते म्हणजे अक्षय भेलेकर यांच्याकडून आपल्याला सज्ज करतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज ऋतिक. हो हो, दिलीप उतेकर सर एक अवंत धाव घोषित करताय, एक व्हाईट घोषित करतायत. एक अवंत धाव टाटा संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. नाना चांदे व्हाईट घोषित केला. या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी पार पडतात आमचे दिलीप उतेकर सर आणि नाना चांदे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात अक्षय भेलेकर तो ऋतिक. हो हो हो, हाही मात्र खरोखर जोरदार टाळावला खेळाडूचं. तिथं चेंडू टाकला. बघा मित्रांनो, पहिला चेंडू वेग टाकला तो ऑफला आणि तिथं चेंडू व्हाईट गेला. दुसरा चेंडू फेकला, त्याच्यात पुन्हा एकदा ऑफला टाकला आणि चेंडू तो निर्धार गेला. ऋतिकला काही चेंडू समजला नाहीये. धावसंख्या स्थिरवरती ठेवली. सकाळची धावसंख्या 18 ह्या आकड्यावरती. बघा मित्रांनो, छोटासा नन्नासा बुड्डासा गोलंदाज अक्षय भेलेकर. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात. हो हो हो, बघा मित्रांनो, दिलीप उतेकर नाना चांदे हात फाईट घोषित करतात. एक अवंत धाव भेटते. बघा मित्रांनो, एक चेंडू अक्षय भेलेकर म्हणजे बघा एक व्हाईट टाकतोय, एक चेंडू युद्धात टाकतोय, एक चेंडू डॉट टाकतोय, पुन्हा एकदा व्हाईट टाकतोय आणि असे त्याने 2 व्हाईट टाकले त्याने. सकाळची धावसंख्या 19 या आकड्यावरती. 19. बघा समीकरण बदलले. बघा मित्रांनो, शेवटच्या चेंडूवर एक मोठी झुंजमणी पाहायला भेटणार आहे. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात सज्ज होतोय तर म्हणजे अक्षय भेलेकर. स्ट्रायकिंगला फलंदाज ऋतिक. बघूया हो हो, क्षेत्ररक्षण आहे तिथे आणि यस जेल टिपला. आता मात्र गडी क्रमांक 2 हादरा भेटतोय तो म्हणजे काल भैरव सापिली संघाचा फलंदाज बाद झाला. ऋतिक आपण संधी
थोडासा आवाज आहे ना. हां हॅलो. बघा मित्रांनो सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते अक्षय बेलेकर यांच्याकडून. तर आता नवीन बॅट्समन प्रशांत. बघा मित्रांनो तर हा फलंदाज आहे, कारण थोडीशी दुखापत झाली त्याच्या पायाला. आणि बघा हा क्रिकेटचा प्रेम आहे आणि दुखापत होताना तो फलंदाजीला आला आहे, तो म्हणजे फलंदाज प्रशांत आहे. बघा मित्रांनो क्रिकेटचा वेळ आणि म्हणजे क्रिकेटचे प्रेमी आहेत आपल्याला सर्व. खरोखर बघा क्षेत्रक्षम बदल करताना पाहायला भेटते रुद्देश उतेकर आणि मात्र संदेश भोसले थोडासा खुश असणार आहे, कारण पहिला बाद केला तो म्हणजे ऋतिकला मोठा फलंदाज बाद केला. आणि बघा मित्रांनो जर बघायला गेलं तर 4 चेंडू आणि मात्र 13 धावांची गरज ते म्हणजे सापिली संघाला. यजमान संघ आहे पुन्हा एकदा सापला सज्ज होतोय. नाना चंदे पुन्हा एकदा व्हाईट घोषित करतायत. एक अवंत धावेटी आणि समीकरण बदलते. बघा मित्रांनो वेग कसा घेतोय अक्षय बेलेकर. एक व्हाईट टाकतोय, एक निर्धार टाकतोय, एक व्हाईट घेतोय, एक विकेट घेतोय, पुन्हा एकदा एक व्हाईट टाकतोय, पुन्हा एक निर्धार टाकतोय, असं समीकरण बदललंय. बघा मित्रांनो जर 4 चेंडू आणि 12 धावा जर प्रशांत फलंदाज षटकार जर मारला, विक्रांत यांच्याकडून 500 रुपयाचा मानकर होईल. बघूया क्षेत्ररक्षण आहे खाली आणि आता मात्र गडी क्रमांक प्रशांत बाद होतोय. आता मात्र तिसरा धक्का भेटतोय सापिले सकला. आपण संदीप रेड्डीला केरवन. गुट प्रेमी तो क्रिकेटचा, कारण पायाला दुखापत असताना षटकाराकडे चेंडू गेला होता आणि तिथं क्षेत्ररक्षण होता आदित्य पवार, तरी झेल टिपला आणि तब्बूत परतावा लागले तर म्हणजे प्रशांत ह्याला. आणि झेल टिपला आणि सॉरी सिद्धेश उतेकर होते तिथे. झेल टिपला खरोखर असे 3 फलंदाज बाद झाले ते म्हणजे सापडले सगळ्याचे. बघा मित्रांनो जर मॅच समीकरण बदलले येणारे चेंडू 3 असते, जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. बघा मॅच मोठी आहे, सामन्याला सुरुवात अक्षय बेलेकर. हो हो बघ्या पंच षटकार येतोय, 6 धावा भेटतात. आपण सध्या दोडीला केरवन. समीकरण बदलले येणारे चेंडू 2 आणि 6 धावांची गरज. 2 चेंडू 6 धावा. बॅट्समनचं नाव आहे, बॅट्समन नेम साहिल. 2 चेंडू 6 धावा. बघा मित्र थोडासा दबावमध्ये आला अक्षय बेलेकर. 2 चेंडू कसे टाकायचे आहेत ते बघा, असे गेले आणि तसे आले पाहिजेत. तर आपल्याला टीमला पुढच्या वाटण्यासाठी केलं ना अक्षय बेलेकर यांनी खरोखर सुंदर गोलंदाजी करावं लागेल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात साहिल तो अक्षय बेलेकर. 2 चेंडू 6 धावा. हो हो ऑफच्या दिशेने कडला चेंडू. बघूया चेंडू घेते वेग आहे मोहन उतेकर. पंच आताच्या धावा किती? 3 धावा. बघा मित्रांनो 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावांची गरज सापिली सगळ्याला. तर एका बाजूला धामणन गुड्याचा सकत, एका बाजूला काल भैरव सापिली संघ. हॅलो बघा 1 चेंडू 3 धावा. स्ट्राईकला फलंदाज प्रज्योत, नॉन स्ट्राईकला फलंदाज साहिल. आता मात्र अक्षय बेलेकर दबावमध्ये आलाय. साहिलने मात्र षटकार मारला आणि जवळजवळ विजयच्या वाटचालीकडे आणला. आणि तिथं आता बघा समीकरण बदललं. येणारा चेंडू 1, जिंकण्यासाठी 3. कोण होईल बिन या स्पर्धेतील? एक चेंडू 3 धावा. सामना सज्ज अक्षय बेलेकर तो प्रज्योत. आणि बघा झेल टिपतो का? झेल टिपला. यस. आणि धामणन गुलाचा संघ विजय ठरला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुंदर गोलंदाजी अक्षय बेलेकर. आता मात्र यजमान संघ पराभव झाला. संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि धामणन गुलाचा संघ विजयी ठरला. आणि